विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण व्यवसाय संघटना आणि व्यवस्थापन या प्रकरणामध्ये या विषयामध्ये व्यवसाय सेवा या प्रकरणाचा विचार करतोय। त्यामध्ये व्यवसाय सेवा त्याच्या अर्थ आणि व्याख्या आपण पाहिल्यात। त्यानंतर व्यवसाय सेवांची वैशिष्ट्ये किंवा त्याला आपण स्वरूप म्हणता येईल ते आपण पाहिले। आपल्याला ह्या ज्या व्यवसाय सेवा ज्या आहेत त्या व्यवसाय सेवांचा विचार करायचा आहे आणि व्यवसाय सेवांचा विचार करत असताना आपल्याला माहिती आहे की व्यवसाय सेवा ज्या आहेत त्या व्यवसाय सेवांच्या मदतीशिवाय आपल्याला आपला व्यवसाय हा वाढवता येत नाही, आपल्या व्यवसायाचा विकास करता येत नाही आणि म्हणून व्यवसाय सेवा ह्या व्यवसायाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करत असतात, ज्याच्या आधारे आपण आपला व्यवसाय जो आहे तो पुढे नेत असतो, त्याच्यामध्ये वाढ आणि विस्तार करत असतो। म्हणजे ज्या व्यवसाय सेवा ज्या आहेत त्या व्यवसाय सेवांमध्ये पहिली महत्त्वाची सेवा जी आहे ती म्हणजे बँकिंग सेवा। पहिली आणि महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे बँकिंग सेवा। बँकिंग सेवेचा विचार करत असताना आपल्याला सांगता येईल की बँक हा जो शब्द आहे, बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे। बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून हा आलेला आहे। त्याचा अर्थ खंडपीठ असा होतो। त्याचा अर्थ काय होतोय? खंडपीठ असा होतोय। म्हणजे बँक हा जो शब्द आहे, बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आला आहे आणि त्याचा अर्थ काय होतोय? खंडपीठ असा अर्थ होत असले आपल्याला सांगता येईल। पूर्वी आपण पाहतोय, पूर्वीचे तुम्ही जुने चित्रपट पाहिले असतील, सिनेमे पाहिले असतील, तर त्याच्यामध्ये मालिका पाहिली असतील, त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही सावकार लोकं असायची, जी मुनीम म्हणून काम करणारी लोकं असायची, ती पुढे एक बाग ठेवलेला असायचा आणि त्याच्यामध्ये पैशाचे देवघेवीचे व्यवहार त्याच्यातून चालायचे। त्यामध्ये चोपड्या ठेवल्या जायच्या, डायऱ्या ठेवल्या जायच्या, पैसे त्यामध्ये ठेवले जायचे आणि त्यानुसार ते आर्थिक व्यवहार करत होते आणि म्हणून त्या बाकाला, बेंचला बँक असा शब्द पुढे रूढ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि म्हणून या पैशाची देवघेव करण्यासाठी या बेंचेचा, बाकाचा विचार त्यावेळेला केला जात होता, वापर केला जात होता आणि त्यावरून हा बँक हा शब्द अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आणि त्याचा विचार करत असताना ही जी बँक आहे, ही बँक एक आर्थिक संस्था आहे जी ठेवी स्वीकारते आणि इतर सेवा ज्या आहेत इतर सेवा आपल्या व्यावसायिकांना, ठेवीदारांना देत असलेली आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी बँका म्हणजे काय तर पत आणि पैशाचा व्यवहार करणारी जी संस्था आहे तिला बँक असं म्हटलं आहे। पत आणि पैशाचा व्यवहार करणारी जी संस्था आहे तिला काय म्हटलं आहे तर बँक असं म्हटलं आहे। आपल्याला त्याच्या व्याख्या जर पाहायचं म्हटलं तर बँकिंग नियमन कायदा जो 1949चा, ह्या बँकिंग नियमन कायदा 1949च्या कायद्यानुसार आपल्याला बँकेची व्याख्या करता येईल। त्यामध्ये कोणतीही कंपनी जी भारतातील बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते, कोणतीही कंपनी जी भारतामध्ये बँकिंगच्या व्यवसायाचा व्यवहार करते तिला बँक असं म्हटलं आहे। त्यामध्ये जी संस्था कर्ज देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून मागता क्षणी ताबडतोब व मुदतीप्रमाणे परत करण्यासाठी ठेवी स्वीकारते व या ठेवी परत करण्यासाठी चेक्स, ड्राफ्ट्स इतर सुविधा उपलब्ध करून देते, अशा संस्थेला बँक असं म्हटलं आहे। म्हणजेच या ठिकाणी बँकेचा विचार करत असताना, व्याख्येचा विचार करत असताना या ठिकाणी जी संस्था कर्ज देण्यासाठी लोकांकडून ताबडतोब कर्ज देण्यासाठी अथवा गुंतवणुकीसाठी लोकांकडून मागता क्षणी ताबडतोब अथवा मुदतीप्रमाणे परत करण्यासाठी ठेवी स्वीकारते आणि या ज्या ठेवी आहेत त्या ठेवी काढण्यासाठी चेक्स असेल, ड्राफ्ट असेल, इतर सुविधा ज्या असतील त्या उपलब्ध करून देते, ती संस्था म्हणजे बँक होय, अशी व्याख्या बँकिंग नियमन कायदा 1949मध्ये केलेली आहे। दुसरी एक व्याख्या केलेली आहे ती म्हणजे ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये, आणि ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये व्याख्या करत असताना त्यामध्ये अशी व्याख्या केलेली आहे की बँक म्हणजे अशी संस्था की जी पैसे सुरक्षित ठेवते व ग्राहकाच्या आदेशानुसार परत करते। बँक म्हणजे अशी संस्था जी पैसे सुरक्षित ठेवते आणि ग्राहकाच्या आदेशानुसार परत करते, अशी जी संस्था आहे त्या संस्थेला ऑक्सफर्ड शब्दकोशामध्ये बँक असं म्हटलेलं आहे, अशी व्याख्या दुसरी एक केलेली आहे। मग हे जे बँका आहेत त्या बँकांचा विचार करत असताना अनेक प्रकारच्या बँका आहेत। सगळ्या ज्या काही बँका आहेत त्या बँका लोकांकडून पैसे स्वीकारणं, ठेवीच्या रूपामध्ये पैसे गोळा करणं आणि कर्जाच्या रूपामध्ये लोकांना पैसे वाटणं किंवा गरजू जे काही व्यक्ती आहेत त्या गरजूंना त्यांचा पैसा पुरवणं हे त्यांचं काम आहे। म्हणजे सगळ्यांचं बँकिंग व्यवहार जे आहेत ते सर्वसाधारणपणे सारखे आहेत, परंतु ह्या ज्या बँका आहेत त्या बँका ज्या घटकांना सेवा देतात त्या घटकानुसार त्यांचे प्रकार पडत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी बँकांचे प्रकार पाहत असताना पहिली बँक आहे ती म्हणजे मध्यवर्ती बँक। पहिली बँक आहे मध्यवर्ती बँक।
ही जी बँक आहे ही बँक केंद्रीय बँक किंवा असते किंवा केंद्रीय बँक तिला म्हटलं जातं. ही देशातील बँकिंग क्षेत्रातील सर्वोच्च वित्तीय संस्था आहे. सर्वोच्च वित्तीय संस्था आहे म्हणजे सर्वात उच्च पातळीवरती काम करणारी ही संस्था आहे. भारताची मध्यवर्ती बँक जी आहे ती आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. भारताची मध्यवर्ती बँक आहे जी आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि ही भारताची सर्वोच्च स्तरावर काम करणारी बँक आहे. देशामध्ये असणारं पैसा आणि त्याचं वित्त पैसा असू द्या पैसा असू देत त्याचं नियमन आणि नियंत्रण करणारी ही संस्था आहे. पैशाचा पुरवठा करणं, पैशावरती नियंत्रण ठेवणं, इतर बँकांवरती नियंत्रण ठेवणं हे या बँकेचं काम असलेलं आपल्याला प्रामुख्याने सांगता येईल. आणि म्हणून भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ही भारतीय रिझर्व्ह बँक भारताची मध्यवर्ती बँक असलेली आपल्याला पाहायला मिळते. भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन 1944 अंतर्गत 1945ला स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन कायदा जो आहे 1944चा त्या अंतर्गत 1945ला या मध्यवर्ती बँकेची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळते. ही जी मध्यवर्ती बँक आहे ही मध्यवर्ती बँक सर्वसामान्य लोकांबरोबर व्यवहार करत नाही, सर्वसामान्य लोकांकडून ठेवी स्वीकारत नाही, सर्वसामान्य लोकांना कर्जपुरवठा करत नाही. मात्र देशामध्ये असणाऱ्या ज्या काही सर्व बँका आहेत, सर्व वित्त संस्था आहेत त्यांच्यावरती नियंत्रण आणि नियमन करणारी ही संस्था असते आपल्याला पाहायला मिळते. पैशाचा पुरवठा करणं, पतधोरण निश्चित करणं अशा प्रकारची काही कार्य आहे ती कार्य ही मध्यवर्ती बँक करत असलेली आपल्याला सांगता येईल. यामध्ये पहिलं तिचं महत्त्वाचं कार्य आहे म्हणजे देशासाठी आर्थिक धोरण ठरविणे. मध्यवर्ती बँक जे आहे तिचं पहिलं कार्य आहे देशासाठी आर्थिक धोरण ठरविणं. हे पहिलं कार्य तिचं आपल्याला सांगता येईल. दुसरं आहे चलनी नोटा जारी करणं किंवा छापणं. देशाला आवश्यक असणारे जे काही चलनी नोटा आहेत त्यांचा पुरवठा करणं, त्या जारी करणं, छापणं हे जे कार्य आहे हे कार्य मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत असलेलं आपल्याला सांगता येईल. तिसरं त्यातलं कार्य आहे सरकारची बँक किंवा सरकारी बँक म्हणून काम करणे. सरकारची बँक किंवा सरकारी बँक म्हणून काम करणे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की मध्यवर्ती बँक जी आहे ती मध्यवर्ती बँक सर्वसामान्य लोकांकडून काम करत नाही. मात्र या बँकेमध्ये खाती कोणाची आहेत तर बँकांची खाती आहेत. सर्व बँका असतील, वित्त संस्था असतील त्यांची खाती असतील. त्याचबरोबर सरकारची खाती असतील म्हणजे सरकारच्या वतीनं जे काही व्यवहार केले जातात त्या व्यवहारांची देवघेव करणं, पूर्तता करणं हे जे काम आहे ते काम मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून केलं जातं आणि म्हणून तिला सरकारची बँक असंही म्हटलं जात असले आपल्याला सांगता येईल. भारतातील व्यावसायिक आणि इतर बँका ज्या आहेत त्या इतर बँकांची शिखर बँक म्हणून काम करणे. भारतातील व्यावसायिक जे आहेत आणि व्यापारी बँका ज्या आहेत, इतर बँका ज्या आहेत सर्व त्यांची शिखर बँक म्हणून कार्य करण्याचं काम मध्यवर्ती बँक करत असलेली आपल्याला सांगता येईल. म्हणजे मध्यवर्ती बँक जी आहे ती मध्यवर्ती बँक सर्वसामान्य लोकांबरोबर व्यवहार करत नाही तर इतर बँकांबरोबर व्यवहार करते, सरकारची बँक म्हणून कार्य करते, देशातील जी काही सर्वोच्च संस्था म्हणून ती काम करते आणि इतर ज्या सर्व वित्त संस्था आहेत त्या वित्त संस्थांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करते, नियमन करण्याचं काम करते, चलनी नोटा आहेत त्या चलनी नोटा जारी करण्याचं काम करते. त्याचबरोबर देशाचं आर्थिक धोरण जे आहे ते आर्थिक धोरण ठरवण्याचं कामसुद्धा मध्यवर्ती बँक करत असलेली आपल्याला सांगता येईल. अशी पहिला प्रकार आहे मध्यवर्ती बँक. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँकांचा विचार करत असताना इथं व्यवसाय हा शब्द आलेला आहे. म्हणजे ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका नफा मिळवण्यासाठी काम करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देशाची जी काही अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या धमन्या असं यांना म्हटलं जातं. ज्या बँका आहेत व्यापारी बँका आहेत त्यांना देशाच्या अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थेच्या धमन्या असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या प्रमाणामध्ये जो काही भांडवलाचा पुरवठा या बँकांच्या माध्यमातून केला जाईल, पैशाचा पुरवठा केला जाईल त्या प्रमाणामध्ये त्या देशाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासात या व्यापारी बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका लोकांकडून ठेवी स्वीकारतात आणि गरजू लोकांना त्या ठेवीतून कर्जपुरवठा करतात असं आपल्याला सांगता येईल. मग लोकांकडून ठेवी स्वीकारत असताना जर ह्या ठेवी 6% दरानं त्या स्वीकारल्या जात असतील तर जो काही कर्जपुरवठा केला जातो तो कर्जपुरवठा 8% दरानं, 9% दरानं, 10% दरानं, 11% दरानं म्हणजे जसं ज्या कर्जपुरवठ्याचा जो काही कालावधी आहे तो कालावधी कसा आहे त्यानुसार ते कर्जाचा दर असतो, व्याजाचा दर असतो आणि त्यानुसार त्याच्यामधला जो काही डिफरन्स आहे, फरक आहे
तोच या व्यापारी बँकांचा काय असतो फायदा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा ते व्यापार करत असलेल्या आपल्याला सांगता येतील. म्हणून लोकांकडून ठेवी स्वीकारतात व गरजू लोकांना कर्ज किंवा आगाऊ रक्कमा उपलब्ध करून देतात, असे यांचं प्रमुख कार्य असलेलं आपल्याला सांगता येईल. हे जे बँका आहेत व्यापारी बँका, या बँका आपल्या ग्राहकांच्या वतीनं त्यांच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपाची कार्य करतात. तसेच उपयोगिता जी कार्य आहेत ती कार्यही या बँका करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण व्यापारी बँकांचा किंवा व्यावसायिक बँकांचा विचार करतोय आणि व्यापारी किंवा व्यावसायिक बँकांचा विचार करत असताना ह्या बँका देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि सामाजिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका त्या बजावतात. तुम्हाला सांगितलं, लोकांकडून ठेवी स्वीकारणं आणि गरजू लोकांना कर्ज पुरवठा करणं या उद्देशानं ह्या कार्य करतात. हे बँकांचा विचार करत असताना याचे 3 प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे सार्वजनिक बँक. ज्या बँकेच्या भागभांडवलामध्ये सरकारचा वाटा जो आहे तो वाटा मोठ्या प्रमाणात आहे किंवा जास्त आहे त्या बँकांना सार्वजनिक बँका असं म्हटलं जातं. ज्या बँकांच्या भागभांडवलामध्ये सरकारचा वाटा काय आहे जास्त आहे अशा बँकांना काय म्हटलं जातं आहे सार्वजनिक बँका असं म्हटलं जातं. म्हणजे हा वाटा किती असणार आहे 51% जास्त वाटा सरकारचा असणार आहे अशा बँकांना सार्वजनिक बँका असं म्हटलं जातं. मग या ज्या सार्वजनिक बँकांचा विचार जर आपण केला तर बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक बँक आपल्याला सांगता येईल. त्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया ही पण सार्वजनिक बँक आपल्याला सांगता येईल. म्हणजे बँक ऑफ इंडिया असू द्या, स्टेट बँक असू देत, ह्या सरकारच्या बँक म्हणून काम करतात, सार्वजनिक बँका म्हणून काम करतात आणि त्या बँकांमध्ये सरकारचा वाटा जो आहे तो वाटा जास्त असलेला म्हणजे 51% जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अशा बँकांना सार्वजनिक बँका असं म्हटलं जातं. दुसरा प्रकार आहे त्यातला तो म्हणजे खाजगी बँका. खाजगी बँकांचा विचार करत असताना इथं जशी व्याख्या केली आपण की ज्या बँकांच्या भागभांडवलामध्ये सरकारचा हिस्सा 51% जास्त आहे त्यांना सार्वजनिक बँक म्हटलं. तसंच खाजगी बँकांचा विचार करत असताना ह्या खाजगी बँकांच्या भागभांडवलामध्ये खाजगी व्यक्तींचा वाटा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या खाजगी व्यक्तींच्या कंपन्यांच्या संस्थांच्या मालकीच्या बँका असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या बँकांचा विचार करता ॲक्सिस बँक असेल, HDFC बँक असेल, ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका खाजगी स्वरूपाच्या बँका असलेल्या आपल्याला सांगता येतील. तिसरा प्रकार आहे त्यातला तो म्हणजे परदेशी बँका. परदेशी बँका विचार करत असताना ज्या बँका परदेशात स्थापन झालेल्या आहेत परंतु भारतामध्ये त्यांच्या शाखा स्थापन झालेल्या आहेत आणि त्या भारतामध्ये व्यवसाय करतात अशा बँकांना परदेशी बँका असं म्हटलं आहे. ज्या बँकांची स्थापना परदेशामध्ये झालेली आहे आणि ज्या भारतामध्ये आपल्या शाखांच्या माध्यमातून व्यवसाय करतात त्यांना परदेशी बँका असं म्हटलं आहे. मग ते सिटी बँक असेल, HSBC बँक असेल, स्टँडर्ड चार्टर्ड बँक असेल, या बँका परदेशी बँका असलेल्या आपल्याला सांगता येतील. म्हणजे व्यावसायिक बँकांचे 3 प्रकार आहेत. पहिला सार्वजनिक बँक, दुसरा खाजगी बँक आणि तिसरा आहे परदेशी बँक. त्यानंतर तिसरा प्रकार आपल्याला बँकांचा पाहायला मिळतो तो म्हणजे सहकारी बँका. सहकारी बँकांचा विचार करत असताना या सहकारी तत्वावरती काम करत असणाऱ्या या बँका आहेत. सर्वसाधारणपणे सहकारी बँका ज्या आहेत त्या बँका जे काही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक जे आहेत त्या दुर्बल घटकांना कर्ज पुरवठा करणं हा त्यांचा प्रामुख्याने उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मग त्यामध्ये शेतकरी असतील, लघुउद्योजक असतील, स्वयंरोजगार करणारे असतील, गाई गोठ्यासाठी कर्ज देणारे काम करणाऱ्या संघटना असतील, लघुउद्योजक असतील, यांना कर्ज पुरवठा करणं हा सहकारी बँकांचा काय आहे महत्त्वाचा उद्देश असलेला आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी हे ज्या सहकारी बँका आहेत या सहकारी बँका भारतीय सहकारी कायदा 1912, महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 या कायद्याच्या अंतर्गत त्यांची नोंदणी होत असलेली आपल्याला सांगता येईल. आणि त्याचबरोबर बँकिंग नियमन कायदा जो आहे त्या बँकिंग नियमन कायद्याच्या अंतर्गत त्यांचं नियमन होत असलेलं आपल्याला सांगता येईल. म्हणजे यांची नोंदणी भारतीय सहकारी कायदा 1912 आणि महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 याच्या अंतर्गत झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि बँकिंग नियमन कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत या सहकारी संस्थांवरती नियंत्रण ठेवलं जात असलेलं आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे प्राथमिक पतसंस्था. आता पतसंस्था आपल्याला माहिती आहे की आपल्या गावामध्ये अशा संघटना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या पतसंस्था ज्या आहेत या पतसंस्था ग्रामीण भागामध्ये एखादी वाडी असेल, वस्ती असेल, गाव असेल त्यापुरत्या मर्यादित असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते स्थानिक स्वरूपाचं असलेलं पाहायला मिळतं आहे. त्या गावातील लोकांसाठी ती संस्था काम करत असलेली सर्वसाधारणपणे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हिचं कार्यक्षेत्र हे कसं आहे मर्यादित स्वरूपाचं असलेलं आपल्याला सांगता येईल.
या प्राथमिक पतसंस्था ज्या आहेत त्या प्राथमिक पतसंस्था त्या गावातील, त्या वस्तीतील, त्या शहरातील लोक जे आहेत त्यांना सभासद करून घेतात आणि त्या सभासदांना त्यांचे जे काही गरजा आहेत, आर्थिक गरजा आहेत, त्या गरजा भागवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात. लोकांकडून ठेवी स्वीकारतात, त्याच ठेवी गरजू लोकांना कर्ज म्हणून देतात आणि सर्वसाधारणपणे या प्राथमिक पतसंस्थांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राज्य सहकारी बँक ज्या आहेत या बँका निधी पुरवण्याचं काम या प्राथमिक पतसंस्थांना करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. या प्राथमिक पतसंस्थेमध्ये आपल्याच स्थानिक भागातील, आपल्याच कुटुंबातील लोक तिथं व्यवस्थापनामध्ये काम करतात. त्यामुळे भ्रष्टाचाराचा प्रश्न जो आहे तो येत नाही किंवा कमी भ्रष्टाचार आपल्याला पाहायला मिळतो, कारण सर्व लोक काय असतात, ओळखीचे असतात असं आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारची ही प्राथमिक पतसंस्था आहे. दुसरी आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारी, जिल्हा पातळीवरती लोकांकडून ठेवी स्वीकारणं आणि गरजू लोकांना कर्ज पुरवठा करणं हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं काय आहे, काम आहे. त्यामध्ये मग शेतकरी असतील, छोटे व्यावसायिक असतील, लघुउद्योजक असतील, फळबागांचा व्यापार करणारे असतील किंवा फळबागा लावणारे असतील, त्यांना काय अर्थपुरवठा पाहिजे, कर्ज पुरवठा पाहिजे, तो या माध्यमातून देत असलेल्या या बँका आहेत. आणि जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या आहेत या प्रत्येक जिल्ह्यासाठी एक बँक स्थापन झालेली आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सातारा जिल्ह्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक असेल. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी एक बँक अशी कार्यरत आहे आणि जिल्हा पातळीवरती कार्य करणारी ही सहकारी बँक आहे असं आपल्याला सांगता येईल. आणि या जिल्हा मध्यवर्ती बँकेला जो काही निधी लागतो, जो काही वित्तपुरवठा केला जातो, तो राज्य सहकारी बँका ज्या आहेत या राज्य सहकारी बँकाकडून तो निधी त्यांना पुरवला जात असलेला आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून या जिल्हा पातळीवरती लोकांकडून ठेवी घेतात आणि कर्ज देण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून त्या निधी स्वीकारतात असंही आपल्याला सांगता येईल. म्हणजे ज्या वेळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेला मोठ्या प्रमाणामध्ये पतपुरवठा करायचा असतो, कर्ज पुरवठा करायचा असतो, अशा वेळेला लोकांकडून तर त्या ठेवी स्वीकारतातच, त्यातून त्या कर्जपुरवठा करतातच, पण गरज जर पडली तर त्या राज्य सहकारी बँकांकडून सुद्धा वित्तपुरवठा करून घेतात किंवा निधी मिळवतात असंही आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारची दुसरी बँक आहे. तिसरी सहकारी बँक आहे ती म्हणजे राज्य सहकारी बँक. ही काम करते प्राथमिक स्तरावरती, आपल्या गावात वाडी वस्तीवरती काम करते. ही कार्य करते जिल्हा स्तरावरती कार्य करते. तर राज्य सहकारी बँक जी आहे ही राज्य सहकारी बँक राज्य स्तरावरती काम करणारी ही शिखर बँक असली आपल्याला पाहायला मिळते. सहकारी क्षेत्रातील त्या राज्यासाठीची ही एक मध्यवर्ती बँक आहे. म्हणजे राज्य सहकारी बँक ही त्या राज्यातील जेवढ्या बँका आहेत, सहकारी बँका आहेत, पतसंस्था आहेत, त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणारी, नियमन करणारी ही बँक आहे, जिला आपण राज्य स्तरावरील शिखर बँक असं आपण म्हणू शकतो. आणि राज्य सहकारी बँक जी आहे ती राज्य सहकारी बँक राज्य स्तरावरती काम करते. ज्या वेळेला प्राथमिक पतसंस्थांना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठ्याची गरज असते त्यावेळेला राज्य सहकारी बँक त्या ठिकाणी त्यांना निधी पुरवण्याचं काम या ठिकाणी करत असलेली आपल्याला सांगता येईल. अशी तिसरी बँकेचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सहकारी बँका. चौथा त्यातला प्रकार आहे औद्योगिक विकास बँका. औद्योगिक विकास बँका, इथं नावामध्येच ही संस्था कोणासाठी काम करते ते आपल्याला समजतं. या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र जे आहे त्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी लागणारा निधी, लागणारा वित्तपुरवठा करण्याचं काम ही औद्योगिक विकास बँक करत असलेली आपल्याला सांगता येईल. या व्यावसायिकांना मध्यम स्वरूपाचं आणि दीर्घ मुदतीचा जो काही कर्ज पुरवठा पाहिजे तो कर्ज पुरवठा देण्याचं काम काय सांगितलं, ही जी बँक आहे ही बँक व्यावसायिकांना मध्यम व दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा जो आहे, मध्यम व दीर्घ कालावधीचा कर्ज पुरवठा जो आहे तो कर्ज पुरवठा करण्याचं काम ही बँक करत असले आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच औद्योगिक विकासाशी संबंधित जे व्यवसाय आहेत, जे उद्योग आहेत, त्या उद्योगांना लागणारा मध्यम कालावधीसाठी लागणारं कर्ज, दीर्घ कालावधीसाठी लागणारं कर्ज हे देण्याचं काम ही औद्योगिक विकास बँक करते. आणि औद्योगिक विकास बँकेचा विचार करत असताना मग त्याच्यामध्ये IFCI असेल, त्याला भारतीय औद्योगिक विकास महामंडळ असं आपण म्हणतोय. आणि दुसरी जी आहे ती आहे राज्य वित्तपुरवठा महामंडळ राज्य स्तरावरती. आणि पहिली सांगितली तुम्हाला IFC म्हणजेच भारतीय औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ. ह्या दोन बँका या औद्योगिक विकास बँका म्हणून ओळखल्या जातात. आणि त्या या उद्योग क्षेत्राला, औद्योगिक क्षेत्राला मध्यम आणि दीर्घ मुदतीचा
कर्ज पुरवठा करत असलेले आपल्याला सांगता येतील. ह्या बँका ज्या त्यांची कार्य पाहत असताना पहिलं कार्य त्यांनी आपल्या त्यामध्ये दिलं आहे ते म्हणजे विस्तार व आधुनिकीकरणासाठी मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करणे. म्हणजे औद्योगिक बँक जे आहे ते औद्योगिक बँक व्यवसायांच्या विस्तारीकरणासाठी व त्याच्यामध्ये जे काही तंत्रज्ञानाचे बदल असतील, आधुनिकीकरण करायचं असेल, त्यासाठी लागणारा जो काही वित्तपुरवठा आहे तो करण्याचं काम या बँका करतात. दुसरं म्हणजे सार्वजनिक मर्यादित कंपन्या ज्या आहेत त्या सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे भाग खरेदी करणे. आता सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे भाग का खरेदी करतात, तर सार्वजनिक मर्यादित कंपनी जी आहे तिला जेव्हा भांडवलाची गरज लागते त्यावेळेला त्यांना वित्तपुरवठा करण्यासाठी औद्योगिक विकास बँक जी आहे ती औद्योगिक विकास बँक सार्वजनिक मर्यादित कंपन्या ज्या आहेत त्याचे भाग खरेदी करून त्यांना वित्तपुरवठा करण्याचं काम करतात असं आपल्याला सांगता येईल. म्हणजे समभागांची खरेदी का करतात, तर त्या बँकेला त्या कंपनीला वित्तपुरवठा व्हावा, निधी त्यांना उपलब्ध व्हावा म्हणून त्यांचे भाग काय केले जातात, खरेदी केले जातात. तिसरा मुद्दा आहे कर्ज व बंधपत्रे यांची खरेदी. ज्यावेळेला कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्यांना कर्जावर रक्कम घ्यायची असते त्यासाठी त्या कर्जरोख्यांची विक्री करतात आणि कर्जरोख्यांची विक्री करत असताना ते कर्जरोखे ह्या औद्योगिक विकास बँका खरेदी करतात जेणेकरून त्या कंपनीला जो काही निधी उभा करायचा आहे, कर्ज उभं करायचं आहे ते काय करता येईल, त्यांना करता येईल. अशा पद्धतीचा ही चौथी बँक आहे जिला औद्योगिक विकास बँक आपण म्हणतोय. त्यानंतर पाचवी बँक आहे ती म्हणजे विनिमय बँका. ह्या विनिमय बँका ज्या आहेत त्या विनिमय बँका आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचं काम करतात. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार करण्यासाठी किंवा आयात निर्यात व्यापार करण्यासाठी लागणारा चलन पुरवठा जो आहे, लागणारं परकीय चलन जे आहे त्या परकीय चलनाचा पुरवठा ह्या बँका करतात. परकीय चलन जे आहे त्या परकीय चलनाचा पुरवठा करतात. परकीय चलन खरेदी करण्यासाठी लागणारा वित्तपुरवठा जो आहे तो वित्तपुरवठा या ठिकाणी ह्या विनिमय बँका करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आयात निर्यात व्यापार करण्यासाठी जे काही परकीय चलन लागतं, जे काही विदेशी चलन लागतं त्या विदेशी चलनाचा पुरवठा करण्याचं काम मिळवून देण्याचं काम हे विनिमय बँका करतात. त्याचबरोबर परकीय चलन मिळवण्यासाठी लागणारा वित्तपुरवठा जो आहे तो वित्तपुरवठा या विनिमय बँका करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्या माध्यमातून परकीय व्यवहार जे आहेत, परकीय चलनाचे व्यवहार जे आहेत ते कसे सुलभ होतील यासाठी लागणाऱ्या सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम या विनिमय बँका करत असलेले आपल्याला सांगता येतील. त्यांचे कार्य सांगत असताना त्यामध्ये विदेशी व्यवहारांना वित्तपुरवठा करणं, पतपत्र देणं. इथं पतपुरवठा करणे आपण पाहिलंच, वित्तपुरवठा करणे पाहिलं. दुसरं त्यांचं कार्य आहे पतपत्र देणं. पतपत्र म्हणजे काय आपण पाहिलं गेल्या वर्षी 11वीमध्ये आपण शिकलो आहे की आयातदाराच्या वतीनं आयातदाराच्या बँकेनं आयात केलेल्या मालाची रक्कम देण्याची दिलेली हमी म्हणजे पतपत्र असं आपण म्हटलं. मग हे जे पतपत्र आहे हे पतपत्र आयातदाराच्या वतीनं देण्याचं काम या विनिमय बँका करत असले आपल्याला पाहायला मिळतात. हे त्यांचं दुसरं कार्य आहे. तिसरं आहे विनिमय बिलाची सूट, म्हणजे ज्याला आपण हुंड्यांची वटणावळ म्हणतो, ती हुंड्यांची वटणावळ करून देण्याचं कामही या विनिमय बँका करतात. त्याचबरोबर लाभांश असेल, व्याज असेल, नफा असेल यांचे हे खात्यावरती पाठवणं, त्या व्यापाऱ्यांच्या व्यावसायिकांच्या खात्यावरती पाठवणं हे जे काम आहे हे कामसुद्धा ह्या विनिमय बँका करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ह्या विनिमय बँका म्हणून हाँगकाँग बँक असेल, बँक ऑफ टोकियो असेल, बँक ऑफ अमेरिका असेल, ह्या बँका विनिमय बँका म्हणून काय करतात, काम करत असलेल्या आपल्याला सांगता येतील. विनिमय बँकेचा जेव्हा आपल्याला विचार करायचा आहे तेव्हा आपण प्रामुख्याने विचार करायचा आहे की विदेशी चलनासाठी लागणारा चलन पुरवठा जो आहे तो चलन पुरवठा उपलब्ध करून देणं, त्या चलन पुरवठ्यासाठी लागणारं जे काही कर्ज आहे किंवा वित्तपुरवठा आहे तो वित्तपुरवठा उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर पतपत्र जे आहे ते पतपत्र उपलब्ध करून देणं, जे काही विदेशी व्यापार जो आहे तो विदेशी व्यापार सुलभ करणं. आणि चौथा मुद्दा त्यातला आपल्याला सांगता येईल की त्या जे काही व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, विदेशी चलन जे आहे ते विदेशी चलन खरेदी विक्री करणारे जे काही व्यापारी आहेत, व्यवसाय संस्था आहेत, त्यांचा असणारा लाभांश नफा हा त्यांच्या खात्यावरती टाकण्याचं काम या विनिमय बँका करत असलेले आपल्याला सांगता येतील. त्यानंतर 6वी बँक आहे ती म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँक. या प्रादेशिक ग्रामीण बँकेलाच क्षेत्रीय बँक असंही म्हटलं जातं. या क्षेत्रीय बँकेचा विचार करत असताना हे ज्या क्षेत्रीय बँका ज्या आहेत या क्षेत्रीय बँकांची स्थापना 1975 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वसाधारणपणे या प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये सहकारी बँका आणि व्यापारी बँका ज्या आहेत, सहकारी बँका आणि व्यापारी बँका ज्या आहेत या व्यापारी बँकांची
एकत्रित गुणवैशिष्ट्ये आपल्याला प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये सहकारी बँकांची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात, तशीच व्यापारी बँकांची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. याचा जर अर्थ आपण पाहिला तर सहकारी बँका ज्या आहेत त्या सहकारी बँका मग कृषी क्षेत्र असेल, स्वयंरोजगारासाठी असेल, त्याचबरोबर लघुउद्योग असतील, त्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या ह्या प्रामुख्याने संस्था आहेत. तर व्यापारी बँकांचा विचार करत असताना व्यापारी बँका ह्या व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका आहेत. म्हणजे इथं कृषी क्षेत्र असू द्या, व्यापार क्षेत्र असू द्या, औद्योगिक क्षेत्र असू देत, त्याचबरोबर लघुउद्योग क्षेत्र असू दे, स्वयंरोजगार करणारे व्यावसायिक असू देत, त्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या हा एक महत्त्वाचा स्रोत याच्यामध्ये असले आपल्याला पाहायला मिळतो आहे की ज्याच्यामध्ये सहकारी बँका आणि व्यापारी बँका ज्या आहेत त्यांची एकत्रित गुणवैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्या ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका ज्या आहेत, या प्रादेशिक ग्रामीण बँकेमध्ये जो काही भागभांडवलाचा हिस्सा आहे त्या भागभांडवलामध्ये केंद्र सरकार जे आहे, केंद्र सरकारचा वाटा हा 50% आहे. केंद्र सरकारचा वाटा किती यांच्या भागभांडवलामध्ये तर 50% आहे. राज्य सरकार जे आहे त्या राज्य सरकारचा वाटा 15% आहे. आणि ज्या व्यापारी बँका आहेत त्या व्यापारी बँकांचा वाटा 35% आहे. असे यांचे भागभांडवल आहे. म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँका उभारणीमध्ये केंद्र सरकारचा वाटा आहे 50%चा, राज्य सरकारचा वाटा आहे 15%चा आणि व्यापारी बँका ज्या आहेत त्यांचा वाटा आहे 35%चा. ज्या सार्वजनिक क्षेत्रामधील मोठ्या बँका आहेत त्या मोठ्या बँकांनीच ह्या बँका प्रायोजित केलेल्या आपल्याला सांगता येतील आणि म्हणून त्यांचाही वाटा त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्या बँकेनं ह्या बँका प्रायोजित केलेल्या आहेत त्या बँकेमधील वाटा जो आहे तो 35%चा असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि अशी ही प्रादेशिक ग्रामीण बँक आहे जिला क्षेत्रीय बँक असं म्हटलं जातं. त्यानंतर 7वा प्रकार आहे तो म्हणजे बचत बँका. या ठिकाणी प्रामुख्यानं लोकांना बचतीची सवय लागावी या उद्देशानं ज्या बँका स्थापन झालेल्या असतात त्यांना बचत बँका असं म्हटलं जातं. ग्रामीण भागात लोकांच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी या बँका स्थापन झालेल्या आहेत. मग ते पोस्ट खातं असेल, त्याचबरोबर सहकारी बँका ज्या असतील त्या सहकारी बँकांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बचत करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं जातं. टपाल बचत बँका आहे, व्यावसायिक बँका आहेत, सहकारी बँका आहेत आणि यामध्ये बचत खातं त्या ठिकाणी ओपन केलं जातं, त्यांना बचत बँका आहे असं म्हटलं जातं. आणि ग्रामीण भागामध्ये, निमशहरी भागामध्ये अशा बँकांची स्थापना केली जात असते आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहतोय पोस्टामध्ये सुद्धा आपल्याला बचत खातं ओपन करता येतं आणि तिथं आपल्याला जे काही अगदी छोट्यातली छोटी रक्कम जी आहे ती आपल्याला काय करता येते, बचत म्हणून ठेवता येते. अशा प्रकारची ही बँक आहे. त्यानंतर 8वी बँक आहे ती म्हणजे गुंतवणूक बँक. हा एक महत्त्वाचा प्रकार सध्याच्या काळामधला आपल्याला सांगता येईल. ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सहाय्य पुरवतात. हे ज्या गुंतवणूक बँका आहेत ह्या बँका आर्थिक आणि सल्लागार सेवा ज्या आहेत या सल्लागार सेवा पुरवण्याचं काम ही गुंतवणूक बँक करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे इतर ज्या काही बँका आहेत त्या बँका सर्वसाधारणपणे पैशाचा व्यवहार करतात. इतर ज्या काही बँका आहेत त्या बँकांचा विचार करत असताना त्या सर्वसाधारणपणे पैशाचा व्यवहार करतात, पैशाची देवघेव करतात. पण ह्या ज्या बँका आहेत ह्या बँका थोड्याशा वेगळ्या टाईपच्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या त्यांचे जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागार सेवा ज्या आहेत त्या सल्लागार सेवा देत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, पुरवतात. त्यांचे ग्राहक जे आहेत त्यांचे ग्राहक हे सर्वसामान्य लोक नाहीत, तर त्यांचे ग्राहक व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था आहेत. व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्था ज्या आहेत त्या सरकारी संस्था यांचे ग्राहक आहेत. म्हणजे ही जी गुंतवणूक बँक आहे ही बँक या व्यवसाय संस्थांच्या गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये, सरकारी संस्थांच्या गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये त्यांना सेवा देण्याचं काम करतात, त्यांना आर्थिक सेवा देण्याचं काम करतात. त्यांना महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सल्लागार म्हणून त्यांचं काम करणाऱ्या ह्या संस्था आहेत. त्यांना त्यांचं जे काही यांचे घेणारा पैसा असेल त्याची गुंतवणूक कशी करायची, कुठे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला फायदेशीर होईल, त्याचं विलिनीकरण कसं करायचं आहे या संदर्भामध्ये सेवा देणारी ही बँक आहे. आणि ह्या बँका संशोधन करून आणि गुंतवणुकीच्या निर्णयाबद्दल सल्ला देऊन विलिनीकरण असू द्या किंवा अधिग्रहणाची सुविधा असू देत त्या देत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गुंतवणूक बँक जी आहे ती गुंतवणूक बँक त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि सल्लागारविषयक सेवा देतात. या संस्थांचे ग्राहक कोण आहेत तर व्यवसाय संस्था आणि सरकारी संस्थांचे ग्राहक आहेत. प्रामुख्याने त्यांना गुंतवणुकीशी संबंधित सल्ला देण्याचं काम या बँका करतात आणि त्या माध्यमातून त्या
व्यवसाय संस्थांचं विलिनीकरण असू दे किंवा त्याला अधिग्रहणाची सुविधा असू देत, त्या उपलब्ध करून देण्याचं काम ह्या गुंतवणूक बँका करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोक त्यांचे ग्राहक नसलेले आपल्याला सांगता येतील. त्यानंतर नवा मुद्दा आहे, नवा प्रकार आहे विशिष्ट बँका. विशिष्ट म्हणजे विशिष्ट क्षेत्रासाठी काम करणाऱ्या, विशेष क्षेत्रासाठी काम करणाऱ्या अशा बँका, त्याला विशिष्ट बँका असं आपण म्हणू. त्यातली पहिली बँक आहे निर्यात आयात बँक, ज्याला एक्झिम असं म्हटलं जातं. जिला काय म्हटलं जातं आहे, एक्झिम असं म्हटलं जातं आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया. निर्यातदार व आयातदार जे आहेत त्या निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक सेवा देणारी ही बँक असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रामुख्यानं ही जी बँक आहे ही निर्यातदारांसाठी आयातदारांसाठी अर्थपुरवठा करण्याचं काम ही करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. तिला एक्झिम असं म्हणतो आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया अशा आपल्याला तिला म्हणता येईल, एक्झिम असं म्हणता येईल. आणि निर्यातदार व आयातदार जे आहेत त्या निर्यातदार आणि आयातदारांना आर्थिक सेवा देण्याचं काम ह्या बँका करतात. देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देण्यासाठी ह्या प्रामुख्यानं करत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आर्थिक आणि निर्यातीसाठी वस्तू व सेवांच्या वित्तपुरवठा करण्यासाठी ह्या बँका काम करतात आणि त्या संस्थांच्या कामकाजाचं समन्वय साधण्यासाठी प्रामुख्यानं काम करत असले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच ही जी बँक आहे निर्यात आणि आयात बँक जी आहे ती निर्यात आणि आयात बँक आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणं, त्या ठिकाणी आयातदार आणि निर्यातदारांना कर्जपुरवठा करणं, त्याचबरोबर वस्तू व सेवा पुरवणाऱ्या घटकांचं समन्वयक म्हणून काम करणं, हे जे कार्य आहे हे कार्य ही निर्यात आणि आयात बँक करत असलेली आपल्याला सांगता येईल. दुसरी बँक आहे ती म्हणजे भारतीय लघुउद्योग विकास बँक. दुसरी आहे भारतीय लघुउद्योग विकास बँक, जिला सिडबी आपण म्हणतो आहे, स्मॉल इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असं आपण तिला म्हणतो आहे. आणि ही जी सिडबी जी आहे हिची माहिती आपण गेल्या वर्षी घेतलेली आहे, जी प्रामुख्यानं लघुउद्योग जे आहेत त्या लघुउद्योगांना अर्थपुरवठा करण्याचं काम करते, त्या लघुउद्योगांच्या विकासासाठी काम करत असलेली ही आपल्याला सांगता येईल. यांना विशिष्ट बँका का म्हटलं आहे तर ह्या बँका विशेष क्षेत्रासाठी विशिष्ट घटकांसाठी काम करतात. जसं निर्यात आणि आयातीसाठी निर्यात आयात बँक काम करते, तसंच भारतीय लघुउद्योग बँक जी आहे विकास बँक जी आहे ती लघुउद्योगांसाठी काम करते, त्याच्या विकासासाठी काम करते आणि त्यांना लागणारा जो काही कर्जपुरवठा आहे अर्थपुरवठा जो आहे तो अर्थपुरवठा करण्याचं काम ही बँक करत असलेली आपल्याला सांगता येईल. आणि साधारण 2 एप्रिल 1990 रोजी ही बँकेची स्थापना झालेली आपल्याला सांगता येईल. सूक्ष्म लघु मध्यम क्षेत्राच्या विकासासाठी त्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी ही बँक काय करते कार्य करीत आहे. त्यानंतर तिसरी बँक आहे ती म्हणजे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, जिला नाबार्ड आपण म्हणतोय, जिला काय म्हणतो आपण नाबार्ड म्हणतोय. आणि गेल्या वर्षी ह्या नाबार्डचा विचार आपण केलेला आहे. देशाच्या कृषी क्षेत्रासाठी आणि ग्रामीण विकासासाठी कार्य करणारी एक आर्थिक जो काही स्रोत आहे तो महत्त्वाचा आर्थिक स्रोत म्हणून या बँकेकडे काय केलं जातं पाहिलं जाते. देशाच्या कृषी क्षेत्रासाठी व ग्रामीण विकासासाठीचा हा एक महत्त्वाचा स्रोत आहे, ज्याच्या माध्यमातून कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणावरती मोठ्या प्रमाणावरती आर्थिक निधी पुरवला जातो आहे. त्याचबरोबर ग्रामीण विकासासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी पुरवला जातो आहे आणि त्या निधी पुरवण्यामध्ये ह्या बँकेचा फार मोठा हिस्सा त्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि म्हणून ही जी बँक आहे ही बँक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकासासाठी काम करणारी प्रामुख्याने बँक आहे. कृषी क्षेत्र आणि ग्रामीण विकास या 2 घटकांना अर्थपुरवठा करण्याचं काम ही राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक करत असलेली आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे आपल्याला बँकिंग सेवा ज्या आहेत त्यांचा विचार करता येईल. यामध्ये बँकेची व्याख्या आणि बँकांचे प्रकार आपल्याला या पद्धतीने काय करता येतील स्पष्ट करता येतील. धन्यवाद.